टाटा कंपनीचा 10 चाकी हायवा चोरी करणाऱ्या चोरट्याला अवघ्या 12 तासात अटक करण्यात आडगाव पोलिसांच्या डीबी पथकाला यश आलंय। चोरीस गेलेला हायवा जालना जिल्ह्यातील संशयिताकडून जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा वेगाने छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। लाखलगाव परिसरातील HP पेट्रोल पंपावर उभा असलेला MH15 HH 7651 क्रमांकाचा टाटा कंपनीचा 10 चाकी हायवा 16 ते 17 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने लंपास केला होता। या प्रकरणी फिर्यादी रमेश बळवंत कहांडळ यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास करताना डीबी पथकाने तब्बल 46 सीसीटीव्ही फुटेज तपासले। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात पोहोचले। स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून चोरीस गेलेला हायवा आणि त्याच्यासोबत असलेली डिझायर कार ताब्यात घेण्यात आली आहे। यावेळी संशयित विष्णू रामभाऊ आकात वय वर्ष 29 राहणार सातोना तालुका परतूर जिल्हा जालना याला ताब्यात घेण्यात आलाय। चौकशीत त्याने लाखलगाव परिसरातून हायवा चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिट्टी आणि शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने केली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।